हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता बाळजाबाई आणि कृष्णामध्ये लागलेली शर्यत आता कृष्ण जिंकणार आणि बाळजाबाई उत्तम पद्धतीने हरणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या आता आपण इथे पाहिलेलं आहे की दुष्यंत आणि कृष्णाने त्यांच्या घरी प्रचार सभा ठेवलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाईंनी सुद्धा त्यांच्या घरी प्रचार सभा ठेवलेली आहे. आणि आता बाळजाबाईंनी खरं तर मुद्दामूनच प्रचार सभा ज्या दिवशी कृष्ण आणि दुष्यंतने ठेवलेली होती त्याच दिवशी ठेवलेली असते, जेणेकरून दुष्यंत आणि कृष्णा यांच्या प्रचार सभेला लोक जाणार नाही आणि सगळी लोक आपल्या प्रचार सभेला येतील आणि त्यामुळे कृष्णाचा आत्मविश्वास हा आणखीन जास्त डगमगेल आणि मग कृष्णा ही स्वतःहून आपोआपच सगळ्यातून माघार घेईल आणि पाठी सरकेल आणि मग मात्र सर्व गोष्टी अगदी माझ्या मनासारख्या घडतील, मला हवंय ते होईल. आणि आपोआप कृष्णाने जर माघार घेतली तर मग विजय काय आपल्याच नावी होणार. कृष्णाला तिची लायकी कळायला हवी, कृष्णाला समजायला हवं की तिने माझ्याशी पंगा घेऊन किती मोठी चूक केली आहे ते. म्हणून मग आता बाळजाबाई ह्या लगेचच काय करतात, त्या जयकांतला सांगतात, जयकांत एक काम कर, उद्याच्या प्रचार सभेसाठी आपलं घर हीच योग्य जागा आहे, पण प्रचार सभेकरता गावातलं एकूण एक माणूस झाडून आलं पाहिजे, लोकांना धमकव घाबरव काही करायचं आहे ते कर. त्यावेळी मग जयकांत म्हणतो, काकीसाहेब नो फिकर, आता तुम्ही मला काम सांगितलंय म्हणजे काम तर होणार, 100 नाही 110% खात्री आहे. ह्या बाळजाबाईंनी काम सांगितलं आणि जयकांत शेटनं नाही केलं आज पावतर, असं कधी बी घडलंय का? त्यामुळं तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याबरोबर मग आता लगेचच बाळजाबाई निश्चिंत होतात. आता दुसऱ्या बाजूला दुष्यंत आणि कृष्णा यांनी सुद्धा प्रचार सभा त्यांच्या घरी ठेवलेली असते. आता दुष्यंत आणि कृष्णाला तर माहीत नसतं की बाळजाबाईंनी मुद्दामून जाणून बुजून प्रचार सभा ठेवली. आता दुष्यंत आणि कृष्णा बघतात तर काय, त्यांच्या प्रचार सभेला कोणीच लोक येत नाहीत. आता प्रचार सभेला लोक आलेली नाही हे बघून कृष्णाला खूपच जास्त वाईट वाटतं. कृष्णा विचार करते सगळी लोक बाळजाबाईंच्याच मागे आहेत. त्याबरोबर मग आढळरावांना तर आता सगळं काही समजतं की हे सगळं काही बाळजाबाईंनी जाणून बुजून मुद्दामून ठरवून केलेलं आहे. मग आता आढळराव ठरवतात की हे सगळं जर या बाळजानं मुद्दामून ठरवून उमजून जाणून बुजून केलेलं असेल तर मग मला हिला असं तसं सोडायचं नाही आहे, मला हिला चांगली अद्दल घडवली पाहिजे. आणि मग आता आढळराव काय करतात, आढळराव आता बाळजाला इकडे आता काहीही कळू न देता पटकन कृष्णाला कॉल करतात आणि आता कृष्णाला फोन करून मग आढळराव सांगू लागतात की कृष्णे अगं इथं लई मोठी गडबड होऊन गेलेली आहे. अगं त्या बाळजानं इकडं लोकांना बळजबरीनं धरून बांधून प्रचार सभेला आणलेलं आहे. अगं कोणी लोक इथं आपल्या मर्जीनं आलेली नाही आहेत, समध्या लोकांना बळजबरीनं आणलं आहे, कुणाचीच इच्छा नाही आहे इथं प्रचार सभेला बसण्याची, पण काठ्यांच्या धाकापोटी लोक इथं बसलेली आहेत. कृष्णा पोरी एक काम कर, लवकरात लवकर इकडे ये आणि इथं येऊन लोकांचं मनपरिवर्तन कर, मतपरिवर्तन कर, हा एकमेव पर्याय उरलेला आहे पुरी. जर आता तू इकडं आलीस आणि लोकांना तुझ्या बाजूनं वळवू शकलीस तर आणि तरच उद्याच्या इलेक्शनमध्ये तुझे जिंकण्याचे जास्तीत जास्त चान्सेस वाढतील. त्यामुळे मी जे सांगतोय ते कर, तसं लक्षात ठेव आणि लवकरात लवकर मी जे बोलतोय ते अंमलात आणण्यासाठी इकडे ये, नाहीतर खूप मोठी गडबड होऊन जाईल पुरी. काहीही कर पण लवकरात लवकर इकडं पोहोच. त्याबरोबर कृष्णा आता विचार करत असते, ती काही उत्तर देत नसते. त्यावेळी मग आढळराव म्हणत असतात की कृष्णे अगं विचार करत बसू नको, लवकर ये. मग कृष्णा फोन ठेवते आणि ही गोष्ट आता कृष्णा ही आढळरावांना सांगितलेली दुष्यंतला सांगायला येते. आणि आता ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार आबांनीच फोन करून मला हे समज सांगितलेलं आहे. आता हे सगळं ऐकून दुष्यंतला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. दुष्यंत म्हणत असतो, आई एवढ्या खालच्या पातळीला खालच्या दर्जाला जाऊन वागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आईने एवढा मोठा कट रचण्याची खरं तर काहीही गरज नव्हती, पण आई जे काही वागले ते अत्यंत चुकीचं आहे. पण मी आईला आता सोडणार नाही, आईला चांगली अद्दल घडायला हवी. आई जे काही वागले ते खूप वाईट आहे, विचित्र आहे आणि त्यासाठी आता मी आईला सोडणार नाही. कृष्णा आढळराव जे बोलले ते अगदी बरोबर आहे. आपण एक काम करू, आपण आता ताबडतोब तिकडे जाऊ आणि आपण दोघं मिळून लोकांचं मतपरिवर्तन मनपरिवर्तन करू. कृष्णा म्हणते, अहो पण दुष्यंत सरकार तुम्हासनी वाटायलंय तेवढं हे सोपं नाही. अहो बाळजाबाईंच्या मोहरं लोकांची नजर वर करण्याची हिंमत नाही, लोक काय आपल्या बाजूनं फिरणार. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू माझ्या बरोबर चल, तू तिकडे गेलीस ना की आपोआप तू सगळं सांगायला लागशील आणि लोकांना सुद्धा तुझं म्हणणं तुझं मत पटेल. आपण जर घाबरून घरात बसलो तर काहीच नाही शक्य. मग दुष्यंत आणि कृष्णा आता त्या ठिकाणी पोहोचतात
आणि मग तिकडे येऊन आता इकडे कृष्णा ही लोकांना म्हणत असते, मला ठावं आहे तुम्ही इथं जी समधी लोक बसलाय की नाही त्याच्यातलं एकाचं बी मन इथं बसाया तयार नाही आहे. त्यामुळं उगाचच्या उगाच इथं बसून राहण्यापेक्षा ज्याला ज्याला माझ्या मागं यायचं आहे त्यानं माझ्या मागं या, सत्याच्या साथीनं उभं राहा, उगाचच्या उगाच खोटारडेपणाला बळी पडू नका. म्या म्हणायलोय तसं करा. तुम्हासनी बी माहिती आहे खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. मग जर माहिती आहे तरी बी आंधळ्यासारखं वागलासा तर मग मात्र तुम्हाला या अंधकारातनं म्या कधी बी बाहेर काढू शकणार नाही आहे. आता तुम्हासनीच धीटपणे निर्णय घ्यायचा आहे आणि म्या सांगतोय तर माझं ऐकायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा एक बोट असतं तेव्हा ते एक बोट असतं, पर जेव्हा पाचीच्या पाचही बोटांनी एक अख्खी मूठ बनते, ती बोटं जवळ येतात तेव्हा ती मूठ असते आणि ती लई कठोर आणि कणखर असते, ती काय बी फोडू शकते. आज पावतर या बाळजाबाईंनी तुमचं एकूर पण पाहिलंय म्हणून या बाळजाबाईंनी तुम्हाला घाबरवलंय, धमकिवलंय. पण आता समधीजण एक व्हा. जर तुमची समध्यांची एकी असली तर कोणाला बी घाबरायची गरज नाही. ह्यो जयकांत ह्याची 4 पोरं काठ्या घेऊन उभी राहिल्यात तर तुम्ही त्यांच्या काठ्यानं घाबरायलाय. जर तुम्ही तुमच्या घरातल्या काठ्या काढल्या समध्यांनी तर या जयकांतच्या पोराचं काय होईल. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, कृष्णे अगं तू किती बी काय बी कर, किती बी लोकांनी भडकव, किती बी काय बी सांग, पर ह्या गावावर ह्या लोकांवर फक्त माझी दहशत आहे, फक्त माझा दरारा आहे. ही लोक कोणी बी तुझ्या माघारी येणार नाही. ही लोक मला भीत्यात आणि मला भीतच राहणार. त्यामुळं तुला जे काही बोलायचं आहे ते तू या लोकांच्या समोर बोल, पण या बोलण्याचा काही एक फायदा होणार नाही आहे. यांच्यापैकी एक काळं कुत्रंसुद्धा तुझ्या मागं येणार नाही आणि जर कोणी आलं तर गाठ माझ्याशी आहे, बाळजाबाईशी. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बघा तुमच्या कमजोरीला ह्या बाळजानं स्वतःची ताकद समजली आहे. आता काय करायचं ते तुमचा निर्णय आहे, तुम्ही ठरवा. मला कुणाची ताकद किंवा कुणाची कमजोरी बघायची नाही, तर मला प्रत्येकाची एकी बघायची आहे. समध्यांनी एकी करा आणि उठा. मग बघू कोण बाळजाबाई, कुठल्या बाळजाबाई आणि कोण काय उखाडतंय ते. मग आता लोकांना कृष्णाचं मत पटतं, सगळी लोक कृष्णाच्या मागोमाग चालू लागतात. आता हे बघून बाळजाबाईंच्या तळपायाच्या मस्तकात जाते. बाळजाबाई म्हणतात, ए थांबा. त्यावर लोक म्हणतात, बस झालं बाळजाबाई, आज पावतर आम्ही लई अन्याय सहन केला, पण आता नाही, आता बास. आता आम्ही अन्यायाला वाचा फोडणार म्हणजे फोडणारच. आता तुम्हासनी अद्दल घडवण्याची वेळ आली आहे आणि आम्ही ती घडवणार. आम्ही कृष्णालाच मत देणार आणि आम्ही कृष्णाच्या सोबतीनं उभं राहणार. दरवेळी गाव जाळण्याची तुम्ही धमकी देताना काय करायचं आहे ते करून घ्या. जर तुम्ही आमचं गाव जाळलं तर त्यामध्ये तुमचं पण घर जळून खाक होईलच. त्यानंतर मग लोक आता तिकडनं निघून जातात. आता लोक तिकडनं निघून गेल्यावर बाळजाबाईला मात्र आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, बापरे, आज चक्कर ज्या लोकांची माझ्यासमोर उभं राहण्याची ढाप नव्हती ती लोक मला खुन्नस देऊन माझ्याबरोबर वैर घेऊन माघारी गेल्यात. जयकांत, अरे काय चाललंय हे समज, गावात तुझी दहशत कमी पडायल्या, गावात तुझी दहशत संपायल्या म्हणून आज हे समज घडू शकलंय. म्या काय सांगितलं होतं, काय बी करा कसं बी करा, पण लोक माझ्या इथनं उठली पाहिजे नाही. आणि लोक उठून गेली याचा अर्थ लोकांच्या मनातलं भ्या संपलंय. जर लोकांच्या मनात भ्या उरलं नाही तर कसं चालायचं. आपण उद्याचं इलेक्शन कसं जिंकणार. जयकांत, वेळ लई थोडा हाय, अपुरा हाय वेळ, काय बी कर, पर मला जिंकायचं हाय म्हणजे हाय. जिंकण्यासाठी म्या काय बी करू शकतो तुला बी चांगलं माहिती आहे. त्यामुळं जो पर्याय असेल तो कर. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे समर हा दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात जातो. बाजारातनं आता तो मस्त फटाकड्या, बार, गुलाल खूप काही गोष्टी घेऊन येतो. आता त्याला त्याची आई विचारते, काय रे समर, हे समज कशासाठी आणलंय. समर म्हणतो, जल्लोषासाठी. त्याची आई म्हणते, कसला जल्लोष. समर म्हणतो, तुला पुढं जाऊन समजलंच, तू लोड घेऊ नगस. म्या गावात जायलोय, म्या येईन दुपारच्या पवतर, पर तोपर्यंत तू खाऊन पिऊन घे. उगाच्या उगाच माझी वाट बघित उपाशी बसण्याची काय बी गरज नाही. म्या माझं काम आटपून येईल. त्यानंतर मग आता लगेचच समर हा कृष्णा आणि दुष्यंतच्या घरी येतो. समरला बघून दुष्यंतला आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, अरे समर, तू ये ना, ये मित्रा, ये आतमध्ये ये, बस. त्याबरोबर समर आता आलाय ही गोष्ट सांगण्यासाठी दुष्यंत आतमध्ये येतो. तो कृष्णाला सांगतो, कृष्ण चहा पाणी करते. तर दुष्यंत म्हणतो, अरे काय रे, एवढ्या मोठ्या पिशवीत हे सगळं काय घेऊन आलायस. समर म्हणतो, अहो दुष्यंत सरकार, असं काय करायलाय. अहो आता कृष्णावहिनी इलेक्शनला उभ्या राहिल्यात. कृष्णावहिनी उद्या जिंकणार. मग कृष्णावहिनी जिंकल्याच्या नंतर उधळायला फुलं लागतील, गुलाल लागल, फोडायला फटाकड्या लागतील. त्या समध्यांची तयारी पण केली पाहिजे की नको. मग त्यासाठी पण कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे ना. म्हणून म्या सौता तालुक्याला जाऊन ह्या समध्या गोष्टी आणल्यात. 1 नंबर फुलभाज्या आणल्यात, 1 नंबर
ते काय बार बीर समद आणलं आहे आणि फुलांची उधळण कराया फुलं बी आणल्यात आणि गुलाल तर 5 किलो आणला आहे, घरला बी ठेवला आहे आणि इथं तुम्हासने दाखवाया यो थोडासाच आणला आहे. त्याबरोबर हे ऐकून मग आता दुष्यंत आणि कृष्णा एकमेकाकडे बघू लागतात. आता समर म्हणत असतो, अहो तुम्ही दोघंजणं काळजी करू नका, बाळजाबाईने किती बी उड्या मारल्या का नाही तरी जिंकणार नाही, त्या जिंकणार आपणच आहो. अहो ते फुलांचं जे काही प्रकरण घडलं त्याबद्दल विचार फारसा करू नका हो. अहो त्या बाळजाबाईंची माणसं तिकडं उभी होती म्हणून लोकांनी घाबरून ते समज केलं, पण आता मात्र तसं होणार नाही. अहो आता इलेक्शन गुपचूप होणार की इलेक्शनमध्ये कुणी कुणाला मत दिलं आहे हे थोडी बाळजाबाईंना कळणार आहे. त्यावर मग आता लगेचच इकडे दुष्यंत म्हणतो, अगदी बरोबर बोललास कृष्णा, कळतंय का तुला? हे बघ, तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. तू फार विचार करू नकोस घडलेल्या गोष्टींचा. तू शांत राहा, निवांत राहा, निश्चिंत राहा. सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे. तुला कसलीही काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. बघ आता तर समरसुद्धा तुझ्या बाजूने आहे. मी, समर, भक्ती, हा बंब्या, आम्ही सगळेजण एवढा पॉझिटिव्ह विचार करतोय. मग तू अशी नेगेटिव्ह होऊ नकोस आणि काळजी बिलकुल करू नकोस. आज ज्या पद्धतीने बाळजाबाईंच्या दारात जाऊन तू गावातल्या लोकांना मोटिवेट केलं आहेस ना, मी त्यावरून सांगतो गावातली सगळी लोक तुझ्यावरती फुल इम्प्रेस झालेली आहेत आणि आता गावातल्या लोकांना तुझ्या बाबतीत खात्रीसुद्धा पटलेली आहे की तू त्यांना काहीही होऊ देणार नाहीस. तू बाळजाबाईंच्या तावडीतून त्या सगळ्यांना सोडवशील. त्यामुळे गावातली लोक आता हमखास तुझ्याच बाजूने उभी राहणार आहेत. त्यामुळे आता तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे, अगदी काहीच नाही. त्यामुळे तू आता बिनघोर राहा, निश्चिंत राहा, निवांत राहा, सगळी काळजी सोडून दे. त्याबरोबर मग आता कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही म्हणायलायसा तर माझा तुमच्यावरती अगदी पुरेपूर आणि सार्थ विश्वास आहे. तुम्ही म्हणलात तसंच होईल. तुम्ही म्हणता ते नेहमी आज पावतर खरं होत आलेलंच आहे आणि माझी खात्री आहे आता बी तुम्ही बोलायलाय तसंच होईल. नक्कीच म्या ही निवडणूक जिंकणार आणि जरी बी म्या ही निवडणूक जिंकलो नाही नवं तरी बी म्या गावासाठी नेहमी झटत राहणार. या गावचं भलं व्हावं ही माझी लई आतोनात इच्छा आहे. बघा, मला झेपल तेवढं, मला जमल तेवढं, मला झेपल तसं, मला जमल तसं म्या गावाचं चांगलं करतच राहणार. त्यासाठी पदच असलं पाहिजे असं काही जरुरी नाही. गावासाठी भलं करावं असं वाटत असेल तर मनात इच्छाशक्ती असावी लागते आणि माझ्या मनात अगदी कठोर आणि कणखर इच्छाशक्ती आहे बघा. त्यामुळं गावाचं भलं तर म्या करून दावणारच. त्यासाठी तुम्ही बिलकुलच काळजी करू नकासा. समजा व्यवस्थित होईल, म्या समजा व्यवस्थित करीन. त्याबरोबर मग आता हे ऐकून लगेचच इकडे दुष्यंतला आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, हेच मला तुझ्याकडून हवं होतं. आता तू म्हणाली आहेस ना तू सगळं छान करशील म्हणून, मग आता माझं टेन्शन गेलं आहे. आता मला कसली काळजी नाही आहे. आता तू अगदी निडरपणे, बिनघोरपणे, बिनधास्तपणे राहा. आता बघ, सगळं काही आपल्याला हवं आहे तसं होईल, आपल्याला पाहिजे तसं होईल. त्यामुळं आता काळजीची काही बी गरज नाही आहे. निवांत निश्चिंत राहा. आणि हो, जरी तुझ्या मनामध्ये व्यविचार आले ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, आजपर्यंत या गावकऱ्यांनी खूप सोसलं आहे, खूप भोगलं आहे आणि आता या गावकऱ्यांना काहीही सहन करायचं नाही आहे. या गावकऱ्यांना न्याय हवा आहे. यांना आपल्याला म्हणजे जिंकायचं आहे हे हवं आहे. त्यामुळे मग आता ती लोक काहीही करू शकणार, आपल्यासाठी काहीही करतील, आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि आपल्यालाच निवडून आणतील याची मलासुद्धा खात्री आहे. कृष्णा, अगं आता तू जिंकणार आणि मगच पुढं सगळं चांगलं घडणार. आजपर्यंत आईने जे काही वाईट केलेलं आहे त्या सगळ्याची परतफेड गावकऱ्यांना आपण करून देणार. आपण आईने ज्यांच्याकडनं जे काही लुटलं आहे, लुबाडलं आहे, कोणाची जमीन लुटली आहे, कोणाचे पैसे लुबाडलेत, कोणाचे सोने नाणे, कोणाला हाल केलेत, काय केलं आहे ते सगळं आपण लोकांना भरून द्यायचं. आपण लोकांबरोबर चांगलं वागायचं. आईने आजपर्यंत केलेल्या चुका आपण दुरुस्त करायच्या. गावामध्ये भरपूर उपाययोजना राबविण्यासाठी पैसेसुद्धा आले असतील, पण ते सुद्धा आईने गावाच्या फायद्यासाठी वापरलेले नाही आहेत. पण आपण आपल्याला पैसे मिळाले की गावाच्या फायद्यासाठीच ते वापरायचे. तर दुसऱ्या बाजूला इकडे बाळजाबाई यांचा मात्र प्रचंड संताप होत असतो. प्रचार सभेतनं भर लोक उठून गेलेले असतात. बाजूला प्रचार कृष्णाचा करत असतात. प्रचार सभेत काही ऐकत नसतात. बाळजाबाई मला मतं द्या सांगत असतात, पण कोणी बाळजाबाईंना सिरियसली घेत नसतं. हे सगळं कळल्यावर बाळजाबाई मात्र कृष्णावरती खूप रागवतात आणि म्हणत असतात, या सगळ्याला ती कृष्णा सर्वस्वी जबाबदार आहे. जेव्हापासनं माझ्या आयुष्यात आल्या तेव्हापासनं माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकल्या, माझ्या आयुष्याची माती केल्या त्या पोरीनं. आता फक्त उद्याच्या
निवडणुकीचा अवकाश आहे. एक डाव म्या निवडणूक जिंकलो की त्यानंतर मी त्या कृष्णीला सोडणार नाही जर तिला चांगली जन्माची अद्दल घडवली तर म्या बी माझं नाव बाळजाबाई सांगणार नाही. आज पाहू तर त्या कृष्णीनं खूप काही केलं, त्या कृष्णीनं मला खूप छळलं, पण आता नाही, आता बास. आता ती पोर मला आणखीन त्रास देऊ शकणार नाही. आता नाही जर तिचा सगळा मास, तिची सगळी गुरमी एकदम जिरवली तर माझं बी नाव बाळजाबाई नाही. आता फक्त मला इलेक्शनचा अवकाश आहे. एक डाव म्या इलेक्शनमध्ये जिंकलो की त्यानंतर त्या कृष्णाला मी घराच्या काय गावाच्या बाहेर हकलून देणार आहे आणि पहिलं तर तिचं ते घर जाळून टाकणार आहे आणि त्यानंतर ज्या बंब्यानं तिला घरात राहायला आसरा दिला आहे त्या बंब्याचं पण घर जाळून टाकणार. त्या बंब्याला घरातनं हकलवून लावणार, त्याची पण पळताभुई थोडी करणार. त्या कृष्णीचं सगळं वावर हडप करणार. तिला तिच्या बाचं सपान पुरं करायचं आहे नवं, त्या इरीला पाणी लागायला हवं अशी इच्छा आहे नवं. पाणी लागणं तर लई दूर, ती जमीन बंजर करून टाकणार म्या. त्या जमिनीवरती एक साधं पीक उभं राहू देणार नाही मी. जेव्हा त्या कृष्णीच्या घरच्यांना त्रास होईल तेव्हा त्या कृष्णीला आपोआप त्रास होईल, कारण त्या कृष्णीचा तिच्या घरच्यांवर, तिच्या माणसांवर लई म्हणजे लईच जीव आहे. त्यामुळं मग आता काय बी झालं तरी आता म्या कृष्णीला काही सोडत नसतो असं बाळजाबाई म्हणत असतात. तर दुसऱ्या बाजूला आढळराव हे बाळजाबाईंना म्हणत असतात, त्या पोरीमुळं तुमच्या आयुष्याची राख रांगोळी झाली असं फक्त तुम्हासनी वाटायले. तुमच्यामुळं आज पावतर ह्या 5 गावाच्या आयुष्याची वाट लागल्या, 5 गावाच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्या. प्रत्येक गावात जादा नाही, समजा 5,000 लोक राहत असतील तरी बी 25,000 लोकांच्या जीवनाशी तुम्ही खेळलेला आहे. बाळजाबाई अहो काय असतं ना, तुम्हासनी माहीत नसल म्हणून सांगतो. देवाच्या दारात देर असते पण अंधेर कधीच नसते आणि त्यामुळंच आता न्याय हा शेवटी सत्याच्या बाजूनच झाला. न्याय घडला आणि बघा आता कृष्णा हिनं समध्या लोकांची मनं जिंकली, मनं वळवली. तुम्हासनी एक गर्व होता नवं की लोक कृष्णाच्या बाजूनं उभी राहणार नाही, लोक तिला मत देणार नाही, लोक तुम्हासनी मत देणार म्हणून. पण आता लोक कृष्णेला मत द्यायला तयार बी झाली आणि मत द्यायला बी लागली. आता काय बी झालं तरी कृष्णा निवडणुकीत जिंकून येणार म्हणजे येणारच आणि कृष्णाला जिंकून येण्यापासून कोणी बी अडवू शकत नाही, कारण तिच्या पाठी 1-2 माणसं नाही, जवळपास 25,000 माणसं आहेत. संपूर्ण 5 गावची लोक तिच्यासोबत आहेत आणि मला वाटत नाही एवढी मोठी शक्ती असताना तुम्हीच काय कुणीच तिला हरवू शकतं. साक्षात अगदी तुमच्या बाण जरी खाली येऊन कृष्णाला हरवण्याचा प्रयत्न केला का नाही तरी बी यावेळी कृष्ण हरत नसते, कारण यावेळी तिचा ह्यो बापन तिच्याबरोबर आहे. त्याबरोबर मग बाळजाबाई लगेचच आढळरावांना म्हणतात, आढळराव जागेपणी स्वप्न बघणं अत्यंत वाईट असतं बघा. मिटल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न चांगली असतात, ती स्वप्न असतात. उघड्या डोळ्यांनी जर स्वप्न पाहायला लागलं ना माणूस तर ते वाईट असतं. कधी कधी स्वप्न जळतात डोळ्यांच्या समोर आणि आपण काय करू शकत नसतो काय. त्यावर आढळराव म्हणतात, कुणाचं स्वप्न जळणार, कुणाचं स्वप्न सत्यात उतरणार हे सगळं तर येणारा काळच ठरवेल. त्यासाठी आपण आत्तापासूनच उगाच वाद घालायला नको. बघू भविष्य बघू काय घडतंय ते बघू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.